रामटेकच्या भंडारबोडीत अवैध मुरुम उत्खननाचा मुद्दा पुन्हा समोर आलेला आहे। सरपंच मिसाळ यांच्या मते दिलेल्या सर्व नंबरऐवजी दुसऱ्या शेतात ठेकेदारांनी बेकायदेशीर उत्खनन केले। अतिरिक्त उत्खनन, झाडांची कत्तल आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजगी झाली आहे। रामटेक लोकसभा क्षेत्रातील नेहमीच चर्चेत असलेले गाव म्हणजे भंडारबोडी। या गावात नेहमीच मुरुम उत्खनन होत असतो, त्यामुळे येथे शासकीय महसूल बुडविला जातो आहे हे तितकेच सत्य आहे। सविस्तर वृत्त असे की भंडारबोडी गावाच्या सरपंच यांनी मिसाळ यांनी सांगितले की काही दिवसाआधीच अवैधरित्या वाहतूक करणारे मुरुमाचे ट्रक बंद करण्यात आले होते। भरधाव वेगाने ट्रक अतिरिक्त भरती असल्यामुळे शाळकरी मुला मुलींच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे व रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे सध्या ट्रक ग्रामस्थांच्या वतीने बंद करण्यात आले। यावेळी त्यांनी ते सांगितले आहे। नाहक प्रमाणपत्र भंडारबोडी येथील शेती सर्वे नंबर 18 चा दिला होता, पण त्यांनी शेती सर्वे क्रमांक 17-1 वरती म्हणजेच दुधराम सव्वालाखे यांच्या नावावरती असलेल्या ठिकाणी ठेकेदार मोरेश्वर हिंगे व मदन बरबटे यांनी अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केले आहे। म्हणजेच कुठेतरी महसूल खाते या चोरांना मदत करत आहे असे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे। अतिरिक्त खोदकाम करून जास्त प्रमाणात मुरुम काढण्याचा हा या ठेकेदाराचा धंदाच झालेला आहे। एकदा रॉयल्टी की कुणीही महसूल अधिकारी त्या ठिकाणी जाऊन बघत नाही। सरकारी यंत्रणा कुठेतरी मूग गिळून गप्प झाल्याचे समजते। उत्खननात अनेक प्रकारच्या झाडांची कत्तल झाल्याचे स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे वन विभाग काय कारवाई करेल व महसूल खाते काय कारवाई करेल यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे। भंडारबोडी गावामध्ये इथं आलेलो नेमकं इथं मुरुम माफिया व अवैध जे ट्रक चालतात व क्षमतेपेक्षा जास्त भरून चालतात याबद्दल आमच्यासोबत इथं सरपंच मॅडम पण जुळलेले आहेत। नेमकं काय इथं नागरिकांना त्रास होत आहे ते हे आपण नक्कीच जाणून घेऊया। मॅडम, आपलं शुभ नाव काय आहे? माझं नाव सुनीता रमेश मिसाळ, भंडारबोडीचा सरपंच आहे मी। तर नेमकं या आपल्या भंडारबोडी परिसरामध्ये जे मुरुमांचे खूप मोठ्या प्रमाणात ट्रक चालते म्हणते, त्याच्यामुळे नेमकं काय त्रास होत आहे आपण सांगू शकाल काय? त्रास म्हणजे मुलांना त्रास होते येण्या जाण्याकरिता। वरून ओव्हरलोड ट्रक नेतात, त्याच्यानं रस्त्याची दुरुस्तीकरण म्हणजे रस्ते खराब होतात आणि वरून आता ट्रक नेल्यामुळे इलेक्ट्रिकचा खंबा सुद्धा वाकवला आहे, तर त्याच्यानं त्रास होत असल्याने 15 दिवसापासून आता सुट्ट्या होत्या मुलांना, म्हणून आम्ही सुरू करायला लावलं होतं, पण आता बंद करा म्हणून सांगितलं त्यांना, तरी ते ऐकायला तयार नाही। बरं, यामध्ये जे आपण काही आपल्या ग्रामपंचायत मार्फत जे NOC दिली आहे म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, तर आपण मोरेश्वर हिंगे आहेत, मदन बरबटे आहेत, यांना कोणत्या कोणत्या सर्वे नंबरची NOC दिलेली आहे? 18 नंबरची NOC दिली आहे आणि उत्खनन 17 नंबर 17/1 ची दिली आहे। म्हणजे हा जो पूर्ण आहे जो अनलिगल पद्धतीने होत आहे का? हो, अनलिगल पद्धतीने होत आहे। तर बरं, यावर तुम्ही रोखण्यासाठी महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यांना सूचना दिलेली नाही का? सांगून सुद्धा ऐकले नाही। तहसीलदारांना साहेबांना सुद्धा आम्ही फोन केला होता का ट्रक ओव्हरलोड नेत आहेत, याच्यात काहीतरी लक्ष द्या। पोलीस स्टेशनला दिले पण ते आलेच नाही साहेब इथं भंडारबोडीपर्यंत, मग त्याच्यावर काही कारवाई सुद्धा केली नाही। आता आपण पाहू शकता माझ्या मागे म्हणजे सरपंच मॅडमच्या मागे ट्रकांनी कॅमेरामॅन थोडं इकडे कॅमेरा घुमवा, इथं पाहू शकता आपण का किती मोठ्या प्रमाणात ह्या रोडची ऐसी म्हणजे पूर्ण तहसमैस केलेला आहे। पण सरपंचांनी तक्रार देऊनसुद्धा या ठिकाणी म्हणजे कोणतीही दखल घेतली नाही। म्हणजेच पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यावर किती मोठे प्रश्न उमटत आहेत ते आपण नक्कीच। पुन्हा आमच्यासोबत इथले जे उपसरपंच साहेब आहेत तर हे पण आमच्यासोबत जुळलेले आहेत। नेमकं आपण इथं माझ्या भोवताल पाहू शकता का शेवटी रस्ता हा जो आहे पूर्ण थांबलेला आहे। इथून कोणताही प्रवास आणि वाहनांची जे गर्दी आहे याच्याबद्दल तुम्ही पाहू शकता का काय त्रास होऊन आला आहे। आपल्या जवळून हे आता सध्या स्कूल बस जात आहे, ह्या स्कूल बसले पाहून घ्या किती मोठा त्रास उचला लागत आहे, ते जेणेकरून म्हणजे अनबॅलेन्सिंग होऊन त्या दुकानामध्ये पण जाऊ शकते। पण यावर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन मात्र झोपेतच असल्यासारखं इथं दिसून येते। तर आपण नक्कीच जाणून घेऊया का उपसरपंच साहेब आपल्या बोलले याबद्दल काय सांगतील। सरपंच साहेब, आपलं नाव कळेल का? माझं नाव पंकज सोनवाने, मी भंडारबोडी येथे उपसरपंच आहे। बरं, इथं नेमकं काय त्रास होऊन आला आहे जे अवैध उत्खनन जे होत आहे रात बेरात, याच्याबद्दल आपण काय सांगाल? ग्रामपंचायतला NOC हे सर्वे नंबर 18 मधली दिलेली होती आणि अवैध उत्खनन हा 17/1 मधला होत होता। बरं, पर याच्याकडे उत्खनन म्हणजे कोण आहेत, ठेकेदारांचे नाव कळेल का मला? याच्यामध्ये मोरेश्वर हिंगे आहे, मदन बरबटे आहे,
असे 2 उत्खनन केलेले व्यक्तीले आहे. पुन्हा यामध्ये आणखी दुसऱ्या कोणाचे ठेकेदारांचा समावेश झालेला आहे का? नाही, असं तर काही दिसून नाही आलं आजपर्यंत. बरं. तर नेमका इथं आपल्या परिसरामध्ये जे आहे हे उत्खननमुळे नेमका कोणकोणता त्रास होत आहे, आपण आपल्या जनतेला सांगू शकाल का काय होऊ नये? गावाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा आहे, लहान मुलं आहे. गावाचे 2 भाग आहे, एक टोली आणि एक गाव आहे. टोलीवरल्या मुलांना शाळेत येण्याकरता येण्या जाण्याकरता खूप त्रास होत होता त्यांच्यावाला. आणि ओव्हरलोडिंगमुळे रस्ते खूप खराब झाले. हे तुम्ही पाहू शकता. ओव्हरलोडिंग याच्यावाला सर्व जो भार आहे हा ग्रामपंचायतच्या सामान्य फंडावर पडत आहे. आम्हाला आता सामान्य फंडामधून दुरुस्त करावं लागत आहे. तरी पण आपल्या सामान्य फंडातून हा किती रुपये नुकसान ठरवले जाणार? 25,000 ते 30,000 रुपयाचं नुकसान आहे. आणि याच्या आणखी एक पोलचं पण नुकसान केलं आहे, ते पण 10,000 ते 15,000 रुपयाचं नुकसान. आणि हे नुकसान भरपाई हे तर देऊ शकत नाही आता. बरं, तुम्हाला वाटते का जे असे अनलिगल पद्धतीनं व अवैध तरीक्याने जे उत्खनन करत आहेत तर अशा ठेकेदार व ट्रक व धारकांवर कारवाई झाल्या पाहिजे? असं नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे. आपण आमच्या या बातमी संदर्भातून महसूल व पोलीस प्रशासनाला काय संदेश देणार? जे पण आता अवैध उत्खनन चालू आहे, आम्ही तर 300 ब्रासची यांना रॉयल्टी दिली होती किंवा NOC दिली होती 500 ब्रासची. आणि आतापर्यंत महसूल विभागानं स्पॉटवर येऊन त्याची मोजमाप पण नाही केलं आहे की खरंच यांनी 500 ब्रास उचललं की नाही. आणि स्पॉटवर गेल्यानंतर तिथं कळतेच की 500 ब्रासपेक्षा जास्त उत्खनन झालेलं आहे. आणि यांच्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटून आलं का तिथं खरोखर क्षमतेपेक्षा जास्तच उत्खनन होत आहे? नक्कीच झालंच आहे. बरं, ट्रक जे इथून जे भरून जातात आपल्या परिसरातून आपल्या हद्दीतून, तर हे म्हणजे ओव्हरलोड राहतात का? ओव्हरलोड राहतात, नेहमी ओव्हरलोड राहतात. आपण खात्रीशीर बोलताय? खात्रीशीर बोलत आहे. ठीक आहे. तर आपण तर सरपंच आणि उपसरपंचांकडून जाणूनच घेतलं आहे नेमकं या गावामध्ये काय होऊन आलं आहे आणि राजकारणाच्या दबावाखाली कुठं सरकारी यंत्रणा हतबल होत आहे हे आपल्याला नक्कीच या बातमीच्या संदर्भातून लक्षात येऊनच जाईल. पण आता यावर नेमकं ॲक्शन होणार की नाही होणार हा मात्र प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे. न्यूज एक्सप्रेस करिता गौरी गणेश बोरकर यांची बातमी. भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है. उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा. चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें. नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है.